गावालेनो नमस्कार. मी असे तुमचं मुंबईचो भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. गोलमो आणि भाकरीचो एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेलो आहे. शॉर्ट म्हणतात त्याका यूट्यूब शॉर्ट. काय झाला, गावाकडची आठवण येत होती ना म्हणून कणकवलीतून आणलेलो गोलमो बनवून खाल्लं आहे आणि गोलमोनी भाकरीचो तृप्तीचो ढेकर दिलं आहे. त्याच्यानंतर आठवण ती वाईट कमी होती पण ती जास्तच वाढली आणि म्हणून विचार केलं की गावाकडसून एक फेरी मारून येऊया आणि फायनली गावात इलं आहे मी. तर ह्या बघा, ह्या पाठीमागे ह्या सगळा निमरातला कोकण असा, म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोकणाचं एक वेगळंच रूप आपल्याला इथे पाहायला मिळतं. तुम्ही जर पाहाल तर आत्ता दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि एकदम रखरखीत ऊन आहे आपल्या घराच्या आजूबाजूला. पण ऊन जरी रखरखीत असलं तरी सौंदर्यामध्ये कोकणाच्या जे निसर्ग सौंदर्य आहे कोकणातलं, ते उन्हाळ्यामध्येही त्याचं एक वेगळं रूप आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. तर आता तुम्हाला मी एक शॉर्ट टूर देतो आजूबाजूच्या परिसराची. हे इथे पाठीमागे आपलं घर आहे, ओके. आणि इथे पाठीमागे जे तुम्हाला दिसतं आहे ही आपली शेतामध्ये जायची वाट आहे. ही एक्झॅक्टली माझ्या जी मागे दिसते आहे ती, इथून आपण शेतामध्ये जातो. त्यानंतर हे पाठीमागे दिसतं एक वेगळं शेजाऱ्यांचं घर आहे. आणि 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 हे बघा, हे पाठीमागे जे दिसतो आहे हा आपला गुरांचा गोठा आहे. तर गुरांच्या गोठ्यामध्ये आपले जे चिंटू आणि पिंटू आहेत ते आराम करतायत. तर त्यांची एक धावती भेट घेऊन आपण येऊया, त्यांना भेटून येऊया. तर तुम्हाला घेऊन जातो गुरांच्या वाड्याकडे, म्हणजे गुरांच्या गोठ्याकडे. कोकणामध्ये गुरांच्या गोठ्याला वाडा असं म्हणतात. तर वाड्यात जाऊन आपण एक धावती भेट आपल्या चिंटू आणि पिंटूची घेऊन येऊया. तर आपण निघालो आहोत टुवर्ड्स गुरांचा गोठा, म्हणजे वाडा. गुरांच्या वाड्यात आपण निघालो आहोत. इथे हे पारंपरिक बेळ म्हणतात त्याला गावी, म्हणजे गेट. ते गेट आपण उघडूया. असा फिरवायचा आणि असा उघडायचा. ही बघा, ही चिऊ उभी आहे सर आपला स्वागत करूक. आणि हैतो असा आपलो गुरांचो वाळू. हा आहे चिंटू. याची हाईट, उंची आहे ना, उंची पिंटूपेक्षा मोठी आहे, पण त्याका चिवून नाव ठेवलेला चिंटू त्या लाल्याक. आणि तो जो काळो आहे ना त्याका पिंटू म्हणतात. ती असा, म्हणजे जो उंचीन कमी हा त्याका पिंटू म्हणता आणि जो उंचीन मोठो हा त्याका चिंटू म्हणतात. हे बघा, चिंटू कसो बघता बघा, ऐकता कोण इलो आपल्या भेटीक. तो आवाजाचा कानोसा घेतोय आणि ओळखण्याचा प्रयत्न करतोय की कोण आलं आहे आपल्याला भेटायला. हे बघा, ती भीती पण वाटतं आणि जवळ पण जाऊचा असा. आता हा चिंटू आहे ना, हा थोडासा अवखळ आहे आणि हा पिंटू आहे. अवखळ म्हणजे काय, मस्तीखोरा वाईज. आणि हो पिंटू असा, ह्यो इतको मस्तीखोर नाही. तुझ्या पाठी कसं लागलो, हे जा नको. टाकू नको. हे बघा, हा आहे चिंटू. चाटू नको, का नाही आवडत. चाटू खरखरीत असता त्याची जीभ. हे बघा, यो आपलो चिंटू हा. ह्यो वाज घेऊन ओळखूचो प्रयत्न करता. त्याका आता हात दिलाय ना तर चाटत, म्हणून हात मी देत नाही आहे त्याका. नको.
ह्या काय इतकं काय फरक पडत नाही, कोण इला कोण गेला. पिंट्या तो बघ कसं चावता, तो बघा कसं चाटता, म्हणून माका आवडत नाही. नको बस. हे बघा ही त्यांची प्रेम करायची पद्धत आहे. ही बघा ही अशी चाटून ते आपली आपुलकी दाखवतात आपल्याला. त्याने फायनली मला ओळखलेलं आहे आणि तो आता जवळ घ्या असं त्याचं म्हणणं आहे. बस चल मागे, चल बस, चल मागे चल, चल मागे. तुम्ही कधी हे फील केलंय? तुम्ही? हे बघा हे जबरदस्त खरखरीत जीव आहे याची, एकदम खरखरीत आहे. असं वाटतंय कोणीतरी फणी घेऊन हातावर ओढतंय माझ्या. लिटरली बस चल मागे. यो असा चिवची जेजरबाई झाली, पायाखाली इली असतील आता माझ्या. ही बघ बघू चिव, ही बघा ही आता पायाखाली येता येता वाचली माझ्या. तो नाही चाटत, त्याचा प्रेम नाही अजून. माका दोन्ही आवडतं. जास्तीत जास्त आणि कमीत कमी काय नाही, दोन्ही आवडतात मला. खूप आवडतं ठीक आहे. तर अशी आहे आपली ही गोट्याची शॉर्ट टूर. हा आहे अगेन आपला लाल्या. पूर्वी आमच्याकडे असे बैल होते, एक काळा पांढरा होता, त्याचं नाव होतं बाळ्या, आणि असा लाल होता एक बैल, त्याचं होतं लाल्या नाव. खूप पूर्वी जेव्हा काका वगैरे शेती करायचे त्यावेळेस आम्ही लहान लहान चिऊ सारखे होतो, त्यावेळेस आमच्याकडे जे बैल होते ना त्यांचं नाव होता लाल्या आणि बाळ्या. बघ अडी हो, हे बघा कसं अडी हो. चल बाय बाय. यंदा आपण शेती करताना यांना नांगराला जुंपणार आहोत, म्हणजे जोत म्हणतात इथे कोकणामध्ये आपल्याकडे. तर जोतासाठी त्यांची ट्रेनिंग जी आहे ती लवकरच आता सुरू होईल, कारण हे नवीन पाडे आहेत. मागच्या वर्षी आपण घेतले होते आणि आता साधारण यावर्षी आपण त्यांच्याकडून शेतीच्या कामाला सुरुवात करू शकतो आहोत. मग कधी घेतलं? मागच्या वर्षी घेतलं पावसाळ्याच्या आधी. हो यंदा घेतलो ना शेती करूक त्यांका. हां तर अशी होती ही आपली गोठ्याची शॉर्ट टूर. आता हे बघ इथे हे गवत त्यांना घालण्यासाठी ही अरेंजमेंट केलेली आहे, ही दिसते ना, त्याच्यामध्ये हे संपूर्ण गवत घालून आपण फील करतो. थांब रे वाईच. आणि ते चरत असतात इथे. हा इलो जेवणासाठी काकी आमका आराडतात, तर आम्ही आता जातो जेव. चिव आणि मी आणि यांका आता हय आराम करू दे. मस्तपैकी तिखटाचं झणझणीत जेवण झालेलं आहे आणि आता मुंबईला निघायची तयारी करतो आहे. आणि काकीने आपल्याला हे ओले काजू दिलेले आहेत भाजी करण्यासाठी, म्हणजे माझ्या आईसाठी, तिच्या जावेसाठी असं आवर्जून सांगितलं आहे तिने की आईला हे ओले काजू दे. आणि त्याच्यासोबत हे गावचे कुरमुऱ्याचे लाडू पण दिलेले आहेत. तर आपण आता निघूया. अगदी वन डे रिटर्नची कोकणातल्या गावाची ही शॉर्ट टूर होती. आज संध्याकाळी पुन्हा मुंबईला निघणार आहे. पुन्हा होळीला गावी यायचा प्लॅन आहे. तर बघू, होळीला जर गावी आलो तर पुन्हा एकदा आपण भेटू. आणि त्यामध्ये अधेमध्ये जे आपले फूड ब्लॉग्स असतात किंवा इतर ब्लॉग्स असतात त्याच्या माध्यमातून आपण भेटतच असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, कारण निघायची तयारी करायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत आपली काळजी घ्या, हसत राहा आणि आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण.